हॅलो 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 ओ हा हा अरे बाबा हो 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 म्हणजे चिल्लर पडत आवाज हॅलो बहुत ताण पडत आहे बहुत भयंकर ताण पडत आहे आणि इथं पण पूर्ण असं प्लेट वेगळं पडत आहे एकदम असा चिल्लर आवाज येते कानात कसं तरी डबल आवाज येतो एकदम वेगळं इंटरेस्ट नाही हॅलो फीडबॅक इसको मिक्स मिक्स करा ना यार काहीतरी हॅलो हॅलो दोन्ही शहरांच्या घराकडून जेवण संपले संपले आणि आता दुसऱ्या राऊंडला सुरुवात झालेली आहे तर आमच्या जोडीला आपल्याला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम चॅम्पियन शाहीर करंगी शाखेचे चमकते सितारे वै वै म्हणा चमकते सितारे ना पुरा शायरीचा डोम्याना होय शायरी क्षेत्रातला डोम्याना तो अजगर नाही म्हणत का ती अजगर पुऱ्या शहराने मस्कूर
हो सर्व जागोजागी सूरज, जागोजागी सूरज, जागोजागी सूरज. तर हा अजगर होय शाही क्षेत्राचा, सूरजची नाव घरे कलंगी शाखेचा नाही का. तर शाही सूरजची नाव घरे यांच्याशी मला प्रियंका सामना माझे मायबाप हो. शमई परवाची मानकड होती. शाही सूरजची नाव घरे यांच्या प्रथाची मांडणी केली होती. प्रश्न असा आहे की हिंदू संस्कृतीनुसार म्हणतात की पुण्याला जागा, ज्याने पुण्यकर्म केलं त्याला जागा म्हणजे स्वर्गामध्ये, आणि ज्याने पाप केलं त्याला जागा म्हणजे नरकामध्ये. पण इतिहासानुसार एका इतिहासकाराने लिहून ठेवलेलं आहे की स्वर्ग म्हणजे काय, म्हणजे स्वर्गाची डेफिनेशन काय. समजलं का शाहीर साहेब. तर स्वर्ग म्हणजे काय हे ऐतिहासिक पद्धतीने मला सांगायचं होतं. तर शाहीर साहेब म्हणतात का की लोकशाही अण्णाभाऊ म्हणतात की आंबेडकर चळवळीमध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांना स्वर्ग म्हणतात. आता तुमच्या चरणामाय डोकं आहे माझे मायबाप हो. मला सांगा आंबेडकर चळवळीला मानणारे किती लोक आहेत त्याच्यामध्ये. हातवरती करा बरं. हात हा बस पोटा मोजेतले लोक, बाकीचे लोक नाही आहेत आंबेडकरले मानणार नाही का. त्याला काय भेटलंच नाही, संविधानात दिलं नाही बाबासाहेबांना. बरं असो, ज्यांना माना त्यांना माना नको माना नाही का. पण इथे बा साई सुराजी लोक तुमच्या समोरच्या गोष्टी कमीत कमी अर्ध्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळी मानणारे लोक आहेत आणि अर्ध्या लोकांचे हात खाली आहेत. आता मला सांगा ज्या अर्ध्या लोकांचे हात खाली आहेत नरकात जाणार आहेत का सगळे लोक. लोक नरकात जाणार आहेत का मला सांगा. अरे आंबेडकर चळवळीला मानणारे प्रत्येक लोक नाही आहेत ना. ज्यांना बाबासाहेब समजतात तेच लोक मानतात, बाकीचे लोक नाही मानत. मग ते काय नरकात जाणार आहेत काय, ते नरकात जाणार आहेत का. पण शाहीर साहेब हे तुमचं कुठंच जमलं नाही. प्रश्नाच्या जवळपास येण्याचा प्रयत्न केला नाही का. आणि म्हणून म्हणायचं आहे की लोहा काटा जाता है फौलाद की आरी से. अरे बाबा लोहा काटा जाता है फौलाद की आरी से. क्या बात है. और कांच काटे जाते हैं हीरे के हिरकनी से. क्या बात है. और बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से. सही बात है. बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से. और सवाल किए जाते हैं ज्ञान के धनी से. और क्या बात है शायर सूरज जी नव घरे. आपने तो मेरे सवाल का जवाब दिया बड़े परेशानी से. डोमेना अजगर हे असं सगळं का ते अजगर. मी म्हणतो चांगला शायरी क्षेत्रातला अजगर आहे गड्या, अजगर आहे गड्या. तर स्वर्ग म्हणजे काय सांगल सगळं म्हणलं या लोकांना इतिहासानुसार. शाहीर साहेब म्हणते स्वर्ग म्हणजे आंबेडकर चळवळीचे जे काम करतात त्याला म्हणजे स्वर्गात जागा भेटते. अरे मी जागा भेटण्याची नाही विचारलं, मी तर हेच सांगितलं ना ज्याने पुण्य केलं त्याला स्वर्गात जागा भेटते आणि पाप केलं त्याला नरकात जागा भेटते. पण स्वर्ग म्हणजे काय, स्वर्ग म्हणजे काय हे सांगा पटवून लोकांना. इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे पुस्तकामध्ये, इतिहासामध्ये नाही का. एका वाक्यात उत्तर द्या. हा स्वर्ग म्हणजे काय. मी जास्त गंभीर लक्ष दोन्ही विचारलो का. बस स्टॉप म्हणजे काय, मातलीचा बस स्टॉप. ज्या ठिकाणी एसटी गाड्या थांबतात त्याला बस स्टॉप म्हणतात असं सांगा तुम्ही. स्वर्ग म्हणजे काय. अरे वा येल्या परसाने फुलं चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की या ठिकाणी जे आयोजकांनी मला आमंत्रित केलेलं आहे इतक्या सुंदर इथल्या आयोजक म्हणजे इथले आयोजक मंडळी आहेत खूप सुंदर. त्यांची सगळी जे कमिटी आहे खूप सुंदर आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे की हम है जिसने बुलाया मेहरबान है उसी की. वाह वाह. हमें जिसने बुलाया मेहरबान है उसी की. क्या बात है. और करेंगे स्वागत तहे दिल से ताली बजाएंगे उसी की. वाह वाह. तो यहाँ मजमा जमा है पब्लिक का. यहाँ मजमा जमा है पब्लिक का. अजी तमन्ना करेंगे उसी की. और ये हंस करेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की. ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की. शायर साहेब म्हणायचं या लोकांचं मन आपल्याला जिंकायचं, नाराज करायला नाही पाहिजे. शाहीर साहेबांनी माझ्यात एक सुंदरचा प्रश्न केला. प्रश्न असा की संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर वारकरी संप्रदायाचा खरा उपासक कोण. संत नामदेव का संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानदेव का संत ज्ञानेश्वर. आणि जो कोणी
दाखवा. सही बात है. काय साहेब आहे का संत ज्ञानेश्वराचं पहिलं उदाहरण की संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतावर मराठी भाषेत टीका लिहिली आणि जी ज्ञानेश्वरी म्हणून ओळखली जाते ज्यांनी मराठी साहित्य आणि भक्ती आंदोलनाला पुढे नेले. ज्यांनी भक्ती आंदोलनाला पुढे नेले. दुसरा आहे अमृतानुभव हा ग्रंथ लिहून वेदांत आणि योगाच्या तत्वावर आधारित आहे. या ग्रंथात त्यांनी आत्मा आणि परमात्म्याला एकतेचे सुंदर वर्णन केलेले आहे. हे दुसरं संत नामदेवाचं उदाहरण आहे का संत नामदेव मध्ये अभंग लिहून भगवान विठ्ठलाची भक्ती आणि प्रेरणा कामना व्यक्त केली. अभंग लिहून भगवान विठ्ठलाची भक्ती आणि प्रेरणा कामना व्यक्त केली. प्रेम कामना व्यक्त केली आणि मग लोकांना आकर्षित केलं. दुसरा आहे पहिली वारकरी यात्रा व वारी करणारे पहिला जर कोणी असेल तर संत नामदेव आहे. पण तुम्ही म्हणता या दोन मधून पहिले उपासक कोण तर शाहीर साहेब संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्यामध्ये वारकरी संप्रदायाचे खरे उपासक जर कोणी असतील तर ते आहे संत नामदेव. आता तुम्ही म्हणाल कसे तर संत नामदेवाने म्हणजे संत ज्ञानेश्वर मग ज्ञानेश्वराने सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये लिहून ठेवलेलं आहे की मी फक्त ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. पण विठ्ठलाचा जर खरा भक्त कोणी असेल तर तो आहे संत नामदेव. आणि ह्या वारकरी संप्रदाय जर समन्वयाचं कोणी काम केलं असेल तर संत नामदेवाने केलेलं आहे. आणि म्हणून खरा उपासक जर कोणी असेल तर संत नामदेव आहे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण माझं का तेल लावत गेलं का स्वर्ग. स्वर्ग म्हणजे आंबेडकरी चळवळीचे जो काम करते त्याच तो स्वर्गात जाते. मी जाते म्हणलो का बार जायच्या गोष्टीच केल्या नाही मी ना. म्हणून म्हणायचं आहे की पहिल्या राउंड में शाहीर इतना गरजते नहीं. पहले राउंड में शायर इतना गरजते नहीं और गरजने वाले बादल कभी बरसते नहीं. तुम में वो जज्बा नहीं तुम कोई रो में नहीं. तुम में वो जज्बा नहीं तुम कोई रो में नहीं. और मेरे सवाल का जो आपने जवाब दिया शाहीर सूरज जी मेरे सवाल का जो आपने जवाब दिया शाहीर सूरज जी वो 0% भी बरोबर नहीं. 0% भी बरोबर नाही. 0% भी बरोबर नाही. आणि म्हणून पहिल्या राऊंडचं माझं गाणं काय म्हणते मला वाटलं मस्त हुशार आहे म्हणलं. आजी लहानचा पोट्टा आहे 25 वर्षाचा फक्त पण पुरे शाहिरी क्षेत्राले मस्तून बसताजी हो का जी पुरे रोजचे हो खरं सांगतो सर पुरे रोजचे कार्यक्रम या बापू सूरज जागो जागे सूरज. आणि जो कोणी कार्यक्रम करायला विचार कोण पाहिजे सूरज पाहिजे. दुसरं नावच नाही घेत. कोटी दडले लोक तर माहित नाही. हो 25 वर्षाचा अजून मिसीची कोर येवाची ढंगारी तिची हो असाच आहे वाटल्यास तर. पण पाहणं गोष्टी लंब्या कार्यक्रम म्हणाल हे सुधरे नाही. पोट्याले बारीक होऊन गेला लमचा. 60 किलोचा वजन होता तर 50 वर पॅन्ट ढिले होऊन राहिले म्हणजे लोकांना सांगते. म्हणून काय म्हणायचं आहे माझं बरं वाटतं का काय म्हणायचं आहे. हॅलो थोडा हॅलो दादा तुम्ही खरं यार माईक बनवा यार. हा जसा माईक आहे ना हा येस आहे बरोबर. आपण थोडा बनवा यार. काय हॅलो हॅलो कानामध्ये एकदम चिल्लर आवाज येतो. हो तू आजा दिल जहानिया याला असं करा थोडंसं तू कर बाहेर पानिया कधी तो हस बोल में जिंद शगरोल में कधी तो हस बोल में जिंद शगरोल में. करने आए हैं ताल का बेटा न बकवास करने आए हम ना करने आए हैं ताल का बेटा. क्या बात है जब भाई बहनों को खुशियों से कर दे
है कॉन्फिडेंस, पैसा है तजुर्बा और फूल है कॉन्फिडेंस। अगर कलर जाएगा तो पैसे कर देंगे वापस, कलर जाएगा तो पैसे वापस। हा, सगळ्यांना शांत चित्ताने बसायचं आहे रात्रीपर्यंत. कार्यक्रमाला मजा येणार आहे, एक नंबर शायरी होणार आहे, हसून जोशाची ना ठोशाची शायरी होणार आहे एक नंबर. ये ट्रेलर आहे, पिक्चर पुरा बाकी आहे. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, नाव घर सुर स्वर्ग म्हणजे काय. आणि म्हणून म्हणायचं आहे, होता तयार तू. बापरे म्हणाल बाई पहिल्या राऊंड मध्ये होत्या म्हणते तयार, पण होतो काय साठी तयार, राऊंड करायसाठी, गंमत जोरदार करायसाठी. म्हणायचं आहे, होत्या तयार तू समझ में बाहर तू, होत्या तयार तू समझ में बाहर तू. मरूंगी ज्ञान से मरेगा जान से, मरूंगी ज्ञान से मरेगा जान से. दान दिले आहे पाटील सप्रेमेट. मी आणि माझी पाटीलांचे, हा, आणि आमच्या ढोलक मास्टरला सुद्धा 200 रुपयाचं सप्रेमेट आलेलं आहे. मी आणि माझी पाटीलांचे खूप खूप धन्यवाद. तर म्हणायचं आहे, हो चाहते यार तू समझने वाले तो मारूंगी ज्ञान से मरेगा जान से. मगर कुछ करने से आदमी अजीब नहीं होता, मगर कुछ करने से आदमी अजीब नहीं होता. और अगर विचारों से सच्चा तो यतीम नहीं होता. शायरी एक जन जागृति मशाल है. क्या बात है, जन जागृति की मशाल है. अपने मुंह से बड़ा ईमान से शायरी का काम नहीं होता, शायरी का काम नहीं होता, शायरी का काम नहीं होता. शायर साहेबांनी वाटलं बाई हे पहिल्या राऊंड मध्ये आली ना, मला म्हणते म्हणाल का हो जा तयार तू समजलं वार तू. आणि येऊन दुसऱ्या राऊंड मध्ये माझी अशी अशी घेईल जी, हो अशी अशी घेईल. पण शायर सुरती नवगरे माझे शब्द काय म्हणतात, हो जा तयार तू समजले वार तू मारूंगी ज्ञान से मरेगा जान से. अरे बाप रे, स्वर्ग म्हणजे काय म्हटलं मी, स्वर्ग देपेश सांगा मला स्वर्गाची. मी बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीला मानणारे लोक स्वर्गात जातात, फक्त हे नाही, हे गोष्ट शक्य नाही आहे. प्रत्येक लोक मानणारे काय, तुम्हाला तरी पटते का शाहीर साहेब, तुम्हाला तरी पटते का. आणि म्हणून मला फक्त त्याची वाक्य सांगायची होती, नरकात स्वर्गात कोण जाते हे मला माहिती आहे. हा, बाबासाहेबांनी स्वर्ग नाकारलेला होता, बाबासाहेबांनी स्वर्ग नाकारलेला होता. देवी देवाला पूजतच नव्हते, त्यांना देवी देवता मानणं म्हणजे आवडतच नव्हते. तर तुम्ही कसं म्हणता की त्याला चळवळीला मानणारे लोक स्वर्गात जातील म्हणून. हा, मला स्वर्ग म्हणजे काय ऐतिहासिक पद्धतीने सांगा, दुसरं काही नाही पाहिजे मला. व्याख्या सांगा फक्त, व्याख्या. हा, आणि म्हणाल तर पुस्तकाचे नाव सांगतो सगळं पुढच्या राऊंडमध्ये, त्याच्यातून अभ्यास करायला वाटलेस तर. म्हणून म्हणायचं आहे की म्हणून तुम्हाला मला ज्ञान द्यायची जरूरत आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे की हो जाता यार तू समझने वाला तू मारूंगी ज्ञान से मरेगा जान से. चक्कू छुरी से मारूंगी नहीं, क्योंकि तेरी शादी करनी है अगले साल. हाँ, आणि चाकू छुरीने जर मारी ना तू मरशील तर मी कार्यक्रम कोणासंग घेईन. मग तुला मला लगेच 100 वर्ष वाचवायचं आहे, इंजेक्शन लावू वाचवीन साहेब तुम्ही, पण मारणार नाही. आणि मारीन तर ज्ञानानं मारीन, आलतू फालतू वारानं मारणार नाही. आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे, इस जंग में लड़ना होगा शान से.
ज्ञानी योग दाता डोंगर जेवणाचा अभिमान से कंबर कस के अरे बाबा इस जन्म में लड़ना होगा शान से ज्ञानी होकर खाता ठोकर जो लड़ता अभिमान से कंबर कस के इस जन्म में लड़ना होगा शान से ज्ञानी होकर खाता ठोकर जो लड़ता अभिमान से ओ कर लगी चार दो दूरड़ी कार से कर लगी चार दो दूरड़ी कार से मारूंगी जान से मरेगा जान से मारूंगी जान से मरेगा क्यों? अरे जो गम्मत नहीं करता बराबर वो शायर कैसा जो गम्मत नहीं करता बराबर वो शायर कैसा वस्ताद का कमाएंगे ना प्रोग्राम भी करो वैसा ताली बजाएंगी जनता बोलो बोलो वैसा ताली बजाएंगी जनता बोलो बोलो वैसा और फोकट में नहीं आए हम दोनों शायर सूरज शायर साहब फोकट में नहीं आए हम दोनों शायर अरे फूका लगा कर गिनते हैं पैसा प्रोग्राम करो वैसा प्रोग्राम करो वैसा प्रोग्राम करो वैसा या लोकांना बजायला पाहिजे गंमत कशी ठोसाची व्हायला पाहिजे शायरी करू मस्त प्रवचनाची शायरी करू बिलकुल ताना सुराची शायरी करू टेन्शन नाही घेऊ हो आपल्याला का शिवा गाडी करायचं ते कमी काल्या बिलकुल नाही आणि आम्ही बोलू माझे बाबा पोहोच त्याचं उदाहरण स्पष्ट करून सांगू हे आमच्यामध्ये हिंमत आहे आणि म्हणून मला काय म्हणायचंय का दुर्योधन रावण क्रोधी कंस मामा मर गया खान जो अंगुलीमाला बुद्ध शरण में आ गया वो दुर्योधन रावण क्रोधी कंस मामा मर गया वो खुंखार जो अंगुलीमाला बुद्ध शरण में त्या दुर्योधनाला वाटायचं माझे बाबा भाऊ जास्त घमंड करून काय करायचं नाही आहे त्या दुर्योधनाला वाटायचं मला मारणारा कोणी पाहिजे नाही त्या रावणाला वाटायचं मला मारणारा कोणी पाहिजे नाही त्या कंसाला वाटायचं मला मारणारा कोणी पाहिजे नाही अरे दुर्योधनाला मारणारा भीम पैदा झाला रावणाला मारणारा राम पैदा झाला कंसाला मारणारा कृष्ण पैदा झाला अरे म्हणतात ना गलती म्हणजे अंगुली माल लोकांच्या बोटे कापायचा त्याची माळ आपल्या गळ्यामध्ये ओवायचा पण कसं आहे माणसाची पंगत चुकली तरी चालेल माझे माय बाबा संगत चुकता कामा नाही संगत चुकता कामा नाही एक दिवस त्याला 100 बोट करतो मुद्दा लागत होते अंगुली मारायला लागत होता तो जेव्हा 100 बोटाच्या शोधामध्ये गेला की मला कोणाच तरी बोट कापायचा आहे रस्त्यात त्याला गौतम बुद्ध मिळाले रस्त्यात त्याला गौतम बुद्ध मिळाले त्यामुळे गौतम बुद्धाला मला तुमचं बोट कापायचं
शांतीचा मार्ग गौतम बुद्धाचा. गौतम बुद्ध म्हणाले ठीक आहे तू माझे बोट कापते तर काप, पण माझी तुझ्याकडनं अपेक्षा आहे. अंगुलीमाल म्हणते कोणती अपेक्षा आहे? मला म्हणते तू माझे बोट कापतेस तर मी तयार आहे, पण ते समोर ते झाड आहे ना त्या झाडाजवळ जा आणि तिथले पानं तोडून आण. जेव्हा अंगुलीमाल म्हणते अरे मी लोकांची बोट जेव्हा एका सेकंदात कापू शकते ते पान तोडणं माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे. अंगुलीमाल ते झाडाचे पानं तोडून आणतो, धावत जातो, पानं तोडून आणतो, गौतम बुद्धाला आणून देतो, म्हणतो घ्या हे पानं घ्या आणि मला तुमचं बोट द्या. तेव्हा गौतम बुद्ध पुन्हा म्हणायला लागले ठीक आहे तर काप तू बोट, बिंदास माझं बोट काप, मला टेन्शन नाही आहे, पण पुन्हाचे तू पाने त्या झाडाची तोडून आणलायस ना ते पान पुन्हा त्या झाडाला नेऊन लावून दे आणि त्याच्यानंतर तू माझं बोट काप. पहा त्याला शांतीचा मार्ग द्यायचा होता गौतम बुद्धाला अंगुलीमालला. तर म्हणे अरे हे कसे शक्य आहे, मी फक्त पानं तोडू शकतो त्याला जुळवू शकत नाही. तेव्हा गौतम बुद्ध अंगुलीमालला म्हणायला लागले की तू तुझ्या गळ्यामध्ये एवढ्या मोठाची माळ घातलेला आहेस, इतक्या 100 लोकांचा उपास 99 लोकांचा उपास केलेले आहेस आणि 100वी माळ म्हणजे 100 बोट 100वा बोट तुला पाहिजे आहे. तू त्या माणसाच्या शोधात निघालास, 100वा माणूस मी तुला भेटलो म्हणजे तू माझा बोट कापशील. ह्या सगळ्या माणसांना तू उपाय केलास, मग यांचे बोट तू जुळवून देणार आहेस काय? नाही. तुला हिंसा करून भेटते काय ते सांग. गौतम बुद्धाने त्याला शांतीचा मार्ग दिला आणि त्या दिवसापासून अंगुलीमाल गौतम बुद्धाला शरण गेले. म्हणतात ना माझे माय बाप हो की गलती पे गलती करे उसे शैतान कहते हैं. वाह वाह. गलती पे गलती करे उसे शैतान कहते हैं और गलती करके सुधर जाए उसे इंसान कहते हैं, उसे इंसान कहते हैं. अरे तेवढा मोठा अंगुलीमाल डाकू होता, डाकू त्या गौतम बुद्धाच्या शरणामध्ये गेल्यावर गौतम सुद्धा त्या दिवसापासून अहिंसक झाला. तर म्हणतात त्याला माणूस. नाहीतर काही काही लोक आहेत हो किती चुका करा सुधरवायचं कामच करत नाही, त्याला माणूस म्हटला जाईल ना माझे बाय बाप हो, त्याला हैवान म्हटला जाईल. आमचे शाहीर साहेब म्हणायचं आहे म्हणून म्हणायचं अहंकाराने शायरी करायची नाही, आपण चांगले शांतपणाने शायरी करू. सांगून द्या ना काका तुमचं. राजेंद्रजी ठवरे यांच्याकडून आमच्या पार्टीला 1000 रुपये सबर मिळालेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप खूप आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर हा अशोकजी उके भांबेवाले आमचे काकाश्री यांच्याकडून 100 रुपये सपर पार्टीवर आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे की घमंडाची शायरी आपण करायची नाही, चांगली ज्ञानी म्हणतात की ज्ञानी